हॅलो बच्चे कंपनी, कसे आहात? मी तुमची अमृता आजी. आता आपण आज नवीन उपक्रम सादर करणार आहोत, तो ऐका. तर बच्चे कंपनीचे पालक आणि सर्व आपल्या या ग्रुपवरचे सर्व माझे स्नेही सगळ्यांना नमस्कार. आजपासून शारदीय नवरात्रोत्सव सुरू होतो, ह्यासाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि देवीची जी 9 रूपं आहेत त्याप्रमाणे आजच्या काळातल्या दुर्गा की ज्या वेगवेगळ्या प्रकारे काम करत आहेत आजच्या काळातल्या त्यांचा आपण परिचय करून घेणार आहोत, त्यांची माहिती मिळवणार आहोत आणि ती ऐकायची आहे. मुलं तुमची आता लहान असली तरी उद्या मोठी होणार आहेत, त्यांना ते कळलंच पाहिजे. म्हणून ते संग्रही ठेवा आणि तुम्ही ऐका आणि पुढे मुलांना पण ऐकवा. तर आजच्या आपण नवदुर्गा आजपासून सादर करणार आहोत. आजची आहे ही पहिली दुर्गा आपण ऐकणार आहोत. धन्यवाद आणि अभिप्राय द्यायला अजिबात विसरू नका. ओके, बाय. नमस्कार बालमित्रांनो. वेगवेगळ्या नद्यांची माहिती आपण करून घेतली. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी आज आपण भेटत आहोत. मुलांनो, नवरात्रीचा उत्सव आता सुरू झाला आहे. त्यामध्ये आपण नवदुर्गा पाहणार आहोत. सध्या आपण शारदीय नवरात्र साजरे करतो. ते अश्विन महिन्यात शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत, काही ठिकाणी दशमीपर्यंतसुद्धा साजरे केले जाते. त्यानंतर पौष शुद्ध अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्र साजरे करतात. आणि तिसरे नवरात्र म्हणजे चैत्र प्रतिपदेपासून रामनवमीपर्यंतचे नवरात्र. आज आपण घटस्थापना म्हणून या नवरात्राची सुरुवात करतो. घट हे ऊर्जेचे प्रतीक आहे. नवरात्र म्हणजे 9 दिवस उत्सव एवढेच न पाहता तो आदिशक्तीचा उत्सव आहे. देवपूजेत काही वेगवेगळे मतप्रवाह आहेत, पण देवीचे रूप किंवा आदिशक्ती मात्र सर्वानुमते एकच आहे. कारण 9 दिवस आपण देवीची वेगवेगळी रूपे पाहतो, त्यांचे पूजन करतो. या दिवसात सप्तशतीचे पाठ करतात. त्यात महिषासुरमर्दिनीने महिषासुराचा कसा निःपात केला याचे वर्णन आहे. म्हणजेच आदिशक्तीच्या पराक्रमाचे वर्णन आहे. ज्यावेळी आसुरी शक्तींचे प्राबल्य माजले त्यावेळी सर्व देवतांनी एकत्र येऊन आपापल्या आयुधांनी, आपापल्या विशेष गुणांनी तिला प्रकट केले. सध्याच्या परिस्थितीत सुद्धा आपण सगळीकडे संघर्ष, दुष्ट शक्ती, सुष्ट शक्ती पाहतो, नीती अनीती पाहतो, शारीरिक, मानसिक, आर्थिक दुर्बलता पाहतो, अन्याय, अत्याचार पाहतो. त्यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी आदिशक्तीचीच गरज आहे. जसा महिषासुरमर्दिनीने अवतार घेतला तशा अनेक महिला, त्यांचं कार्य आपण पाहतो. देवीकडे चराचराची जननी म्हणून पाहिले जाते. वेदकाळापासून स्त्रियांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढून समाजाचे रक्षण केले. स्त्रीचे सुप्त गुण जेव्हा जागृत होतात तेव्हा तिला कोणी अडवू शकत नाही. अशाच मनस्वी, प्रेरणादायी, कर्तृत्ववान स्त्रिया आणि त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. आपल्या प्रगतीचा, विकासाचा हा भक्कम पाया आहे असे म्हणता येईल. शिक्षण, संस्कृती, साहित्य, क्रीडा, राजकारण, मातृसेवा अशा अनेक क्षेत्रात कार्य करून समाजाचा आदर्श ठरलेल्या अनेक स्त्रिया म्हणजे दुर्गेचे रूप म्हणता येईल. आज आपण किरण बेदी यांची माहिती त्या संदर्भातच पाहणार आहोत. प्रकाशलाल व प्रेमलता देवी यांच्या पोटी 9 जून 1949 रोजी अमृतसर, पंजाब येथे या स्त्रीरत्नाचा जन्म झाला. त्यांनी MA, LLB, PhD असे उच्च शिक्षण घेतले. शालेय जीवनापासून त्यांच्या अंगचे गुण दिसू लागले. भाषण, वादविवाद स्पर्धा, खेळ, NCC, नाटक या सर्वांमध्ये
त्या अगदी हिरिरीने भाग घेत असत. लहानपणापासून जिद्दी आणि स्वतंत्र विचाराच्या होत्या. टेनिस हा त्यांचा आवडता खेळ. त्यातही त्यांनी अगदी प्रावीण्य मिळवले होते. अनेक बक्षिसे टेनिसमध्येही त्यांनी जिंकली. त्यामुळे त्या टेनिसपटूच होणार असं काहीजण म्हणत असत. पण प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच घडलं. त्यांची शाळा घरापासून 16 किलोमीटर होती आणि बस स्टॉप तर घरापासून 5 किलोमीटरवर होता. पण कोणताही आळस न करता पहाटे उठून त्या शाळेत जात असत आणि शाळेतल्या प्रत्येक कार्यक्रमात हिरिरीने भाग घेत असत. राज्यशास्त्र घेऊन त्या एम.ए.ला विद्यापीठात सर्वप्रथम आल्या. सुरुवातीला खालसा कॉलेज फॉर वुमन यामध्ये त्यांनी 2 वर्षे प्राध्यापिका म्हणून काम पाहिले. पण त्यांचे मन त्यात रमत नव्हते. 1972मध्ये UPSCची परीक्षा, त्यात त्यांनी उत्तम यश मिळवले. ज्या काळात महिला फारशा घराबाहेर जात नसत, त्यावेळी 23 वर्षांची किरण बेदी IPS अधिकारी म्हणून नियुक्त झाली. खरंच हे खूप कौतुकास्पदच आहे. माउंट अबू येथे नॅशनल पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षणासाठी त्या गेल्या. तेव्हा प्रशिक्षणामध्ये त्या एकच महिला होत्या. बाकी सर्व पुरुष मंडळी होती. त्यामुळे हिला काय जमणार अशीच सर्वांची भावना होती. पण किरणने सर्व प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण केले. त्यात आपली गुणवत्तासुद्धा सिद्ध केली आणि त्या IPS अधिकारी म्हणून पहिल्या महिला अधिकारी म्हणून कार्यरत झाल्या. अनेकांनी तिला या क्षेत्रात जाऊ नको, फार खडतर आणि रुक्ष जीवन असते असा सल्ला दिला. पण त्यांनी भारतीय पोलीस सेवेत जाण्याचा निश्चयच केला. त्यांनी दिल्ली, गोवा, मिझोरम, चंदीगड येथे काम केले. सुरुवातीला तिच्याकडे लोक एक महिला ऑफिसर म्हणून नवलाने पाहत असत. पण अनेक ठिकाणी सेवा बजावल्यावर त्यांचे अनेक गुण लोकांसमोर आले. त्यांची न्यायबुद्धी पाहून लोक आपल्या अडचणी सांगायला येत. त्यावेळी आपल्याला शक्य असेल ती मदत त्या आनंदाने करत असत. स्त्रियांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले. अनेक स्त्रियांना त्यांनी न्याय मिळवून दिला. त्यांच्या अंगी दया, करुणा होती. 1982मध्ये दिल्लीला आशियाई क्रीडा स्पर्धा भरविल्या गेल्या. भारताला ही गोष्ट गौरवाची आणि प्रतिष्ठेची होती. त्यावेळी किरणजी दिल्लीच्या वाहतूक खात्यावर मोठ्या पदावर होत्या. दिल्लीची वाहतूक व्यवस्था तर फार भयानक होती. शिस्त, नियम कोणी पाळतच नव्हते. अशावेळी परदेशी पाहुण्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी अनेक उपाय केले. अहोरात्र काम करीत राहिल्या. अनेक नियम केले. त्यावेळी चुकीच्या ठिकाणी पार्किंग केलेल्या गाड्या क्रेनने उचलून नेण्याचे आदेश दिले. त्याचवेळी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही गाडी चुकीच्या ठिकाणी पार्क झालेली होती. त्यांनी तीही गाडी उचलण्याचा आदेश दिला. सर्व अधिकारी घाबरले. पण किरणचे म्हणणे, कायदा आणि नियम सर्वांना सारखाच. पण या गोष्टीमुळे पंतप्रधान त्यांच्यावर चिडल्या नाहीत. त्यांनी चौकशी करून किरण बेदींना बोलावले. चहा-पाण्याचा आग्रह केला आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून कौतुक केले. त्यांच्या या गोष्टीचे सर्वत्र कौतुक झाले. त्यांनी पैशाला महत्त्व न देता कर्तव्य श्रेष्ठ मानले. त्यानंतर त्यांची बदली गोवा येथे झाली. त्यावेळी त्यांची 7 वर्षांची मुलगी आजारी होती. तरी कर्तव्यश्रेष्ठ मानणाऱ्या किरणजी गोव्याला हजर झाल्या. मुलीची जबाबदारी घ्यायला घरातील माणसे समर्थ आहेत असा विचार त्यांनी त्यावेळी केला. गोव्यातही त्यांनी उत्तम कार्य केले. एक आंतरराष्ट्रीय परिषद भरणार होती.
अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख येणार होते. तेथे एका पुलाचे उद्घाटन झाले नाही म्हणून तो रस्ता बंद केला होता. वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. लोक कंटाळले होते. किरणजींनी उद्घाटनासाठी थांबू नका, लोकांची अडचण विचारात घेऊन पूल मोकळा केला आणि वाहतूक कोंडी सोडवली. हजारो शालेय मुलांना घेऊन त्यांनी तेथे वाहतूक कोंडी व्यवस्थित मार्गावर आणली. अनेकांनी त्यांच्या या कार्याचे कौतुक केले. त्यांनी मिझोरम येथेही उत्कृष्ट काम केले. त्यानंतर दिल्ली येथे आल्या. तेथे तिहार तुरुंगाच्या महानिरीक्षक म्हणून काम पाहू लागल्या. या तुरुंगाची दुष्कीर्ती सर्वत्र पसरली होती. स्त्रिया, पुरुष, मुले, जवळजवळ 7,000 कैदी खितपत पडले होते. त्यांनी अनेक कैदी, कर्मचारी या सर्वांचं निरीक्षण केले, त्यांच्याशी संवाद साधला आणि माणूसच माणसांवर किती अत्याचार करतो याचे विदारक चित्र त्यांच्या समोर आले. आपण ही परिस्थिती बदलली पाहिजे असा त्यांनी निश्चय केला आणि तिथे सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. प्रथम त्यांनी स्वच्छता मोहीम काढली. अनेक टन कचरा एकत्र करून त्याचा खत प्रकल्प केला. व्यसनमुक्ती केंद्र उघडले. अनेक छोटे मोठे उद्योग सुरू करून कैद्यांना स्वावलंबी बनण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्याशी माणुसकीने वागल्याने कैद्यांची मानसिकता बदलली. त्यांनी हक्क मिळवून दिले. तिहारचा कायापालटच झाला. त्यांच्या या कार्याने अमेरिकेच्या अध्यक्षांनी त्यांचा बहुमान केला. 1994 त्यांच्या या कार्याबद्दल प्रतिष्ठेचा मॅगसेसे पुरस्कार त्यांना मिळाला. ठिकठिकाणच्या कार्याबद्दल अनेक मानसन्मान त्यांनी मिळवले. त्यांना पंजाब प्राईड इंडिया, मदर तेरेसा, सूर्यदत्त नॅशनल अवॉर्ड, कल्पना चावला एक्सलंट अवॉर्ड असे अनेक पुरस्कार मिळाले. महिला शिरोमणी असलेल्या या किरण बेदी 2007 सेवानिवृत्त झाल्या. पण निवृत्तीनंतरही त्यांचा उत्साह तसाच टिकून आहे. जनलोकपाल आंदोलनात त्यांनी अण्णा हजारेंबरोबर काम केले. त्यांनी समाजसेवेचे व्रत आजही सोडलेले नाही. निवृत्तीनंतर त्यांनी पॉंडिचेरी येथे उपराज्यपाल पद भूषवले. नवज्योती व्यसनमुक्ती सुधार आणि पुनर्वसन संस्था त्यांनी पदावर असतानाच सुरू केली होती. ती संस्था आजही कार्यरत आहे. अनेक पदे भूषवणारी, अविरत कार्य करणारी ही दुर्गा, तिला मानाचा मुजरा.